बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार. महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडच्या हातगावमधून. हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं बरडशेवाळा येथे सामाजिक धार्मिक भक्तिमय वातावरणात संपन्न. डॉक्टर शिवाजीराव पोले यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. बरडशेवाळा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज खाडे यांच्या उपस्थितीत ग्राम स्वच्छतेसह व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले. तर मधुकर महाराज खाडे इसापूरकर यांच्या उपस्थितीत कार्याची सांगता झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भूमिपुत्र मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ डॉक्टर शिवाजीराव पोले यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या मार्फत शिबिरात बरडशेवाळा परिसरातील 1000हून अधिक रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे, मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस.टी. भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के.सी. बर्गे, आरोग्य कर्मचारी वर्गाच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी यावर्षी नांदेड येथील सुप्रसिद्ध भगवती हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल देशमुख, डॉक्टर सुशांत डावरे, डॉक्टर शुभम नाईक, डॉक्टर प्रकाश सावते, डॉक्टर बी.के. निळे, डॉक्टर मंगेश मस्के साईडकर, डॉक्टर सुनील जोईजड उपस्थित होते. हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने बरडशेवाळा येथे डॉक्टर शिवाजीराव पोले यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिराला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आलं आहे. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव, नांदेड. नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी पोले छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेडून आरोग्य मांडली आहे. सप्ताह म्हणजे बरडशेवाळा तालुका हातगाव जिल्हा नांदेड दरवर्षीप्रमाणे रामचंद्र या निमित्त आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले आहे. मोफत आरोग्य सर्व रोगावर उपचार व निदान आपण करत आहोत. गावकऱ्याच्या सगळ्या वतीनं या नियोजनचं सारं व्यवस्थित पार पडत आहे आणि सर्व आजारावर याची मोफत तपासणी व तसेच मेडिसिन वाटप याच्यामध्ये होत आहे आणि वेगवेगळे रुग्ण आढळून येत आहेत. त्याच्यामध्ये जसं की बीपीचे आहे, शुगरचे आहे, हातापायाचे त्रास आहे, नसेचे आहे, कॉफीचे आहे आणि अशा विशिष्ट आजारावर मेंदूपासून ते पायापर्यंत सगळ्या आजारावर मोफत तपासणी आपण सुरुवात करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सगळ्या आविष्कार चांगला मिळत आहे आणि याची सर्व व्यवस्थित आपण नियोजन केलं. दिनेश देवाते यांनी सगळं नियोजन करून गावकऱ्यांना जास्तीत जास्त आरोग्याबद्दल फायदा व्हावा या हेतूने मी तिथलं भूमिपुत्र असल्यामुळे मला या गावाची नाळ असल्यामुळे मी दरवर्षी या आपल्या गावाच्या लोकांसाठी काही ना काही करावं म्हणून आरोग्याच्या गोष्टी करत आहे. धन्यवाद. आज बरडशेवाळा येथे अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलं होतं. या सप्त्याचा आज समारोप आहे. समारोपानिमित्त बरडशेवाळा येथील शिवाजीराव पोले साहेब औरंगाबाद येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्या संकल्पनेतून इथं आज आरोग्य शिबिर आयोजित केलं. या आरोग्य शिबिराला पोले साहेबांची सर्व टीम, भगवती हॉस्पिटलची सर्व टीम आणि आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथील सर्व टीम यांच्यामार्फत तज्ज्ञ मंडळींच्या मार्फत बरडशेवाळा येथील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व आपण इथं बघताय एक नागरिक या आरोग्य सुविधेचा लाभ घेत आहेत आणि हे 3रं वर्ष आहे या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्याचं. धन्यवाद. दिवसात बरडशेवाळा येथे जे सप्ताह चालू केला, खरंच महाराज म्हणजे 7 दिवस पोलीस म्हणून सांगायचं म्हणजे 7 दिवसात बरडशेवाळाची एक सुद्धा तक्रार पोलीस ठाण्यात आली नाही. हे या सप्ताहाचं एक श्रेय जे आम्हाला फायदा झाला असं म्हणता येईल. त्यात गावालाही असा झाला तर असं म्हणणं आहे की असंच काही ना काही कार्यक्रम बरडशेवाळ्यात होत जावं. जे देवाचं नाव घेता घेता बरेच पुरुषापेक्षा महिला मंडळी जास्त आहे. खरंच त्यांचा अभिमान आहे, कौतुक आहे त्यांचं. पुरुषांनी तेवढंच त्यात सहभाग होणं अपेक्षित आहे. तर पुढच्या वेळेस आणखी जेव्हा होईल सप्ताह तर पुरुष मंडळी त्यात बरोबरीने हजर राहतील अशी अपेक्षा आहे. हा, आणि मी परवा येऊन गेलो 2 मिनिट त्यावेळेस बोललो, महाराज खरंच म्हणजे डॉक्टर पोलीस जे कमी करू शकत नाही एखाद्याचं व्यसन ते महाराजांना कुठले औषध न देता फक्त आपल्या वचनातून बोलण्यातून कमी करून दाखवलं.
खरंच त्या महाराजांचं सुद्धा खूप मोठं अभिनंदन आहे. आणि परत सांगायचं आहे, आज इथे एवढ्या महिला थांबलेल्या आहेत, जास्त वेळ घेत नाही, सगळे उन्हाळ्यात थांबलेले आहेत. महाराजांचं कीर्तन आहे आणि आरोग्य शिबिर वेळेत होणं गरजेचं आहे. तर आपण ज्या महिला एवढ्या जमलेल्या आहेत, मला एवढं आवाहन करायचं आहे, आपण आता मोठ्या झालेल्या आहेत महिला, तर आपल्या मुलींना बरंच शिकवा, पुढे न्या. समोर बसलेले आहेत या डॉक्टरपैकी आपली एक मुली बसायला पाहिजे. मी एक पोलीस म्हणून थांबलेले, आपली मुलगी पोलीस म्हणून इथं हजर राहायला पाहिजे, कलेक्टर व्हायला पाहिजे, तहसीलदार व्हायला पाहिजे, मोठे वैद्यकीय अधिकारी, पोलीस, इंजिनियर जे होईल. मला आवाहन करायचं महिलांना की आपल्या मुलींना पुढे आणा. आपण घरातून इथंपर्यंत आल्यात तर आपल्या मुलीला इथून नांदेड नाही, मुंबई नाही, दिल्लीपर्यंत पाठवा. एवढंच मला सगळ्या महिलांना याबाबत सांगायचं आहे. आणि हा डॉक्टर साहेबांनी या निमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, तर खरं त्यांचं एक अभिनंदन आहे.